पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडेचं करायचं तुझे हातामध्ये अरे मोबाईलचा खाली बघ ना एकदा लक्षात घ्या, संतोष देशमुखांच्या हत्येला 25 दिवस झाले. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता, भाजपचा कार्यकर्ता होता. भाजपच्या नेत्यांना कुठली जाणीव नाही का त्यांना न्याय द्यायचा नाही. तुमचं जर एखाद्या छोट्याशा कुठल्या जर हिंदू बांधवांवर किंवा कोणावर अन्याय झाला तर जन आक्रोश मोर्चा निघतो आणि तुम्ही साधं मुख्यमंत्री म्हणून फडणवीस का गेले नाहीत मसा चौक मध्ये देशमुख कुटुंबियांना भेट घ्यायला, सांत्वन करायला? तुम्हाला धनंजय मुंडेची एवढी भीती आहे का धनंजय मुंडे खरोखरच बीडचा आका आहे हे तुम्हाला मान्य आहे? आणि जर तुम्हाला एवढ्याच गोष्टी जर वाटत असतील तर तुम्ही सरळ सरळ राजीनामा द्या आणि धनंजय मुंडेच्या हातात बीड नाही तर अख्खा महाराष्ट्र द्या. जर तुम्हाला संतोष देशमुखांना जर न्याय द्यायचा नसेल तर संबंध महाराष्ट्रातून कोणी तुमच्यावर विश्वास ठेवायचा? एवढी दहशत आहे का तुमच्यावरती? अहो, तुम्ही सीएम आहात आणि एका डीएम ची सीएम वरती एवढी दहशत असावी? एवढा लाचार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय का? तुम्ही फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहात का? महाराष्ट्र आज तुम्हाला 25 दिवस झालं न्याय मागतोय आणि तुम्ही साधी कुठल्याही प्रकारची त्यांची भेट घेतली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, धनंजय मुंडेच्या विरोधात कुठलं स्टेटमेंट दिलं नाही. हे अतिशय चुकीचं आहे आणि यासाठी तुम्ही धनंजय मुंडेंवरती ऍक्शन घेतली पाहिजे. त्यांचा राजीनामा तर पहिला घेतला पाहिजे आणि जर त्यांनी राजीनामा नाही दिलं तर तुम्ही महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री स्वतःला म्हणत असाल तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे आणि तरच संतोष देशमुखांना तुम्ही न्याय देऊ शकाल असं आम्हाला वाटतं. जय शिवराय. मी रत्नागिरीची आहे, शिक्षणासाठी इथे पुण्यामध्ये असते. आज आरोपी आहेत जे पुण्यामध्ये सापडलेले आहेत. पुणे हे आपण ऐकून असतो की विद्येचे महारगर सगळेजण म्हणतात. पुणे विद्येचे महारगर होता होता गुंडांचे महारगर, आरोपींचे महारगर कधी झालं हा प्रश्न आज मनाला भासवतोय. आज आम्ही शिक्षणासाठी असतो, आमच्या मुलींची सुरक्षतेची काळजी कोण घेणार आहे हा प्रश्न मला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे. आज 22 दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन देखील कारवाईमध्ये दिरंगाई करतंय. आज एका आईने तिचा पुत्र गमावलेला आहे, पत्नीने तिचा पती गमावलेला आहे. वैभवीताई माझ्यासारखीच एक मुलगी आहे, मी सुद्धा एक मुलगी आहे, मी तिचं दुःख समजू शकते. तिने आपला बाप गमावलेला आहे. आमचा समाज आहे हा मराठा समाज आहे, हा कुठल्याही आरक्षणाच्या कुपड्या न घेता वरती आलेला समाज आहे. या समाजावरती जर तुम्ही अन्याय करणार असाल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. आणि जर पोलिसांमध्ये धमक नसेल, आरोपींवरती योग्य ती कारवाई करायची, त्यांना फाशी देण्याची, तर मी पुन्हा एकदा सांगते, मराठ्यांना तुम्ही फ्री हँड द्या. आम्ही त्या लाल महालाच्या चौकातच आरोपींना ठेचून ठेचून मारू. थोडक्यात वाल्मिक असेल आणि जे 3 आरोपी फरार होते ते देखील पुण्यातलं सगळ्यांमध्ये संबंध येतोय असं वाटतं. हो, नक्कीच. पुण्यासारख्या ठिकाणी जर आरोपींना लपण्याची जागा मिळत असेल, हे सगळं सरकारमुळे होते. आता जे पदावरती नेते बसलेले आहेत त्यांच्यामुळे होत आहे. हेच जर ही सेम गोष्ट जर आम्ही
ह्यांच्या माणसासोबत केली असती तर हे गप्पा बसले असते का? हा धनंजय मुंडे जो आता बोलतोय हा गप्पा बसला असता का? वाल्मिक कराड गप्पा बसला असता का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. माझं नाव अंकिता जाधवराव. झालेला आहे. संतोष देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली, या आधी पण भरपूर हत्या झाल्या आहेत बीडमध्ये. अक्षरशः कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये. बीडचे जे बांधव आम्हाला सांगतायत की या ठिकाणी अतिशय म्हणजे राजकीय वरदहस्त असल्यामुळे, धनंजय मुंडेंनी राजकीय वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडवर कुठलीही शिक्षा होत नाहीये किंवा वाल्मिक कराडला कुठेतरी गुन्ह्यातनं सोडवण्याचा प्रयत्न केला जाते. ह्या गोष्टीचा अख्ख्या महाराष्ट्रातनं निषेध होत असताना राजकीय आपले मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी नैतिक जबाबदारी ठेवून 1 महिना झालं आपले आरोपी सापडत नाहीयेत. आमच्या जर पोलिसांनी ठरवलं तर एका रात्रीत आरोपी पाताळातनं धुंडून काढण्याची त्यांची क्षमता असताना या पुढाऱ्यांमुळं आणि या हरामखोरांमुळं या ठिकाणी कुठेतरी वाल्मिक कराडला वाचवलं जातंय. ही संस्कृती महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. शिवशाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी कुठलाही अत्याचार चालणार नाही, हे पहिलं लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनी. आणि नैतिक जबाबदारी ठेवून 1 महिना झाला इथं आमचे आरोपी भेटत नाही संतोष भाऊचे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची सर्वांची विनंती आहे. पत्रकारांनी येऊ द्या, पत्रकारांनी येऊ द्या, जरा विचारा ना. चला तुम्ही मोर्चात आलात, खरं तर आरोपींना अटक झाली, फक्त 1 राहिला. आणि काल परभणीमध्ये ही भाषा वापरली गेली, त्याच्यावर टीका होते. आता राष्ट्रवादी भाजपवर टीका करायला लागली. तुमचा गृहमंत्र्यांना विश्वास नाही का? मला या प्रकरणामध्ये सरकारची या सर्व प्रकरणामध्ये जी जबाबदारी आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते, त्या खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही. याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी या प्रकरणाला जर प्रोत्साहन देत असेल, राजाश्रय देत असेल तर अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे. धमकी देण्यात आलेल्या अंजली दमानिया जे आहेत त्यांना धमकी देत आहेत, कार्यकर्ते देत आहेत, काय सांगा? अंजली दमानिया या एक अत्यंत चांगला कार्यकर्ता आंदोलक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि हा त्या धमकीचा प्रकार हे सरकारमधल्या मोठ्या व्यक्तींच्या मार्फत होतोय. यामध्ये हे अत्यंत कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे महाराष्ट्रात चाललेली आहे त्याच्यावरचं मोठं भाष्य आहे. निर्माण होते याचं कारण जरांगेंनी काल जी भाषा घरात घुसून त्याच्यावरून आता प्रत्युत्तर यायला लागले. हा मानवतेचा मुद्दा आहे. आज या ठिकाणी 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. सरकारच्या ही सगळी टोटली जबाबदारी सरकारची आहे. बीडची घटना असेल किंवा परभणीची घटना असेल, दोन्ही घटनेमध्ये सरकार सर्वस्वीपणे जबाबदार आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री हे शांतपणे काही झालंच नाही अशा प्रकारे वागतायत. त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ज्यांच्या कारकिर्दीत, ज्यांच्या नेतृत्वाखाली या घटना घडलेल्या आहेत, मग तो राज्यातला कोण मंत्री असेल किंवा आणि कुठला मोठा नेता असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. असं झालं तर महाराष्ट्रात मुळातच गुंतवणूक येत नाही आणि रोजगारीचा प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याला सर्वस्वीपणे भाजप सरकार जबाबदार आहे. एसआयटी मध्ये जो एक अधिकारी आहे त्याचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो समोर आलेले आहेत. मला यामध्ये मी मुख्य मुद्दा असा आहे की जे दोषी व्यक्ती आहेत सगळ्यांना माहिती आहे कोण दोषी आहेत. कुणाच्या राजाश्रयाखाली या सगळे प्रकार चाललेले आहेत. त्या लोकांच्यावर आपण जर कारवाई करणार नसू तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. मी आज बेरोजगार युवकांच्या वतीने बोलतोय की महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे, रोजगार निर्माण झाले पाहिजेत, लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे. पण अशा प्रकारे जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल, अशा प्रकारे खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तरी सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे.
असे पुरावे आहेत की तपास अधिकारी वाल्मिक कराडच्या सोबतचे जे त्यांचे जुने संबंधातले फोटो व्हायरल होत आहेत, तर अधिकारी बदलले जावे. आता यामध्ये मला आता डिटेलमध्ये मला जायचं नाही आहे. हा मोठा व्यापक प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भवितव्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे खाली खाली घसरत चाललेलं आहे. आज महाराष्ट्र देशामध्ये 11व्या क्रमांकावर आलेलं आहे. हे ह्या सगळ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. आणि कशामुळे होतं आहे? हे बीड आणि या परभणीच्या घटना आहेत. ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, त्याच्याबद्दलचं हे भाष्य आहे. आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि फडणवीस सरकारमध्ये जे कोणती उच्च पदस्थ असतील त्यांना ताबडतोब दोषी म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो. बाबा, परळी पॅटर्नची सातत्याने चर्चा होती. आपण मुख्यमंत्री देखील होता. खरंच परळी पॅटर्न बीडमध्ये राबवला जातोय का असं वाटतंय का? हे सगळं जग जाहीर आहे काय चाललंय त्या ठिकाणी बीडमध्ये काय चाललेलं आहे. हे सगळं तुम्ही पत्रकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं आता या ठिकाणी जे जबाबदार आहेत या सगळ्या प्रकाराला त्यांना जर राजकीय हेतूकरता जर राजाश्रय देऊन त्यांना वाचवलं गेलं तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही.